डॉक्टरांनी काय सांगितलंय? श्रेयसला त्रास होईल असं काही वागायचं नाही. आराध्या, भरव ग त्याला. हो आजी. श्रेयस, सगळे बघतील आपल्याकडे. सोड. अगं, काय करतेस तू? नीट लक्ष नाही देता येत का तुला? हे बघ, पूर्ण साडी ओली केली आहेस तू माझी. आणि तुमची ही नाटकं अशीच चालू राहणार असतील ना, तर मी आणि अक्षय उद्यापासून आमच्याच रूममध्ये जेवायला बसू. उद्यापासून कशाला? आत्ताच चल. अरे असंही आपल्या मनाची कुणाला पडली इथे? नको 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 ना जाऊ. असं जेवणावरून उठून नको ना जाऊ. सॉरी, खरंच सॉरी. आराध्याने मुद्दामून नाही केला. आणि त्याची काहीच चूक नाहीये. तू नको ओरडू तिला. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हे बघ, हिची पण साडी ओली झाली. झाली बघ, झाली झाली पिट्टम फाट. बघ बघ, तिची पण साडी भिजली. झालं. वाह 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 वाह, बुरा ना मानो, होली है. आज होळी नसताना सुद्धा तू होळीची मजा क्रिएट केली श्रेयस. सॉलिड आहे श्रेयस, तू सॉलिड. रावणी मॅडम आहेत का? हो आहेत ना. तुम्ही कोण? MM ज्वेलर्स कडून आलोय. काल जो नेकलेस तुम्ही घेतलात त्याचं बिल द्यायला आलो होतो. आणि आमच्या मालकाने चांदीचं नाणं गिफ्ट दिलं आहे, इतक्या लाखांची खरेदी केलीत म्हणून.
थँक्यू. या तुम्ही. श्रावणी थांब. हा काय प्रकार आहे? लाखोंचा नेकलेस? अरे अक्षय, गेल्याच महिन्यात श्रावणीसाठी 10 लाखाचा नेकलेस घेतला होतास ना, डायमंडचा. आणि आता परत? हे मुळात घरात इतके दागिने असताना हे बघा, पैसे खर्च करताना जरा विचार करत जा. हा, त्यात काय झालं डॅड? मी खर्च नाही करायचा आणि बायकोलाच गिफ्ट दिलंय ना. सगळा पैसा हॉस्पिटल्स आणि डॉक्टर यांच्यावरच खर्च करायचा मी. चल श्रावणी. परमेश्वरा, अक्षय कमॉन, तू एवढं का चिडतोयस? बघितलं नाहीस बाहेर काय झालं ते? काय गरज होती तुला उचापती करायची? मी काय केलंय? अक्षय, सगळे कष्ट तू करून सुद्धा श्रेयस भाऊजींवरच खर्च होतोय ना. मग त्यात मी एक नेकलेस घेतलाय फक्त. अक्षय, आता मी 10 लाखांचा नेकलेस पण नाही घेऊ शकत का? अगं 10 नाही 20 लाखांचं घे, पण या गोष्टींचा गवगवा करायची काय गरज होती तुला? तू बघितलं नाही सगळ्यांच्या नजरेत आलं ते? आणि मला सांग, ते बिल घरी मागवण्याचा शहाणपण करायला कोणी सांगितलं तुला? अरे बाबा, मी नाही मागवलं ते बिल घरी. मी सांगते ना, विश्वास ठेव ना प्लीज. अच्छा, म्हणजे तू स्वतःहून घेऊन आला. श्रावणी, आज डॅड मला तारा आणि श्रेयस समोर ओरडलेत. अरे श्रेयस भाऊजींचं एवढं मनाला लावून का घेतोयस? तुला माहितीये ना त्यांची मानसिक अवस्था बरोबर नाहीये. पण तारा शहाणी, ज्या पद्धतीने तिने तुझा छल्ला काढून घेतलाय हे विसरू नकोस. साधी नाहीये ती. आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. अगं बाई, तुम्ही आलात, मला कळलंच नाही. कसं कळणार? नवऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ तरी आहे का तुम्हाला? सारखं त्याच्या मागे श्रेयस 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 करत गोंडा गोळवत होतात ना. मग मग कळणार कसं तुम्हाला? अहो काही नाही हो, मी ना फार त्रासात आहे सध्या. म्हणजे? अहो काय सांगू, ही तारा ना नाकापेक्षा मोती जड होऊन बसलीये मला. आता काय केलं तिने? अहो देवदर्शनाहून आल्यापासून पाहतेय, तारा चक्क आराध्या म्हणून मिरवतीये. एवढा तोरा मिरवतीये, जणू कुठली तरी शक्ती संचारली तिच्या. मला उलट बोलतीये. मग तुमचं तोंड कोणी शिवलंय? ताराला हँडल करणं फार सोपं आहे हो. तुम्हाला जमत नसेल ना तर ती जबाबदारी आमच्यावरती सोपवा. आम्ही तिला वटणीवर आणतो. तुम्ही आमच्याकरता चहा घेऊन या. जा. ठीक आहे, आलेच. या तारा आणि श्रेयसचा काटा काढायलाच हवा. त्याशिवाय हा बिझनेस माझ्या ताब्यात येणार नाही. अरे अक्षय, गेल्याच महिन्यात श्रावणीसाठी 10 लाखाचा नेकलेस घेतला होतास ना, डायमंडचा. हे बघा, पैसे खर्च करताना जरा विचार करत जा. हा, त्यात काय झालं डॅड?
मी खर्च नाही करायचा आणि बायकोलाच गिफ्ट दिलंय ना, सगळा पैसा हॉस्पिटल्स आणि डॉक्टर यांच्यावरच खर्च करायचा मी. चल श्रावणी. श्रेयस थांबा. श्रेयस बाळा काय म्हणत होतास? हे बघ दार लावले मी, तू मोकळेपणाने बोल बरं. मामा एक घरात जे काही घडतंय ना ते खूप धक्कादायक आहे. अक्षय, माझा अक्षय, अक्षय असा कधीच नव्हता मामा. पण आता या श्रावणी आणि अक्षयला कसला पाचपोचच राहिला नाहीये. कर म्हणजे डॅडचा अपमान केला त्यांनी. तुम्हाला सांगतो मामा, आयुष्यात लहानपणापासून आत्तापर्यंत माझा मोठा भाऊ माझ्या विरोधात वाटेल तसं कधीच बोलला नव्हता. हे अशा प्रकारे एक क्षण वाटतंय ना बास झालं हे वेड्याचं नाटक वगैरे. सरळ जाऊन जाब विचारावा त्याला. हे बघ थोडा शांत हो जरा. नाही होतो मी आता शांत, पण मामा उद्याच्या उद्या तू आणि आराध्या ऑफिसमध्ये जा आणि हे काय चाललंय ना त्याचा तपास लावा. हा लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे, कारण तसं तुलाही अकाउंट्स मधून फोन आलाच होता ना. हो. नाही मी ना आता रेस्टलेस झालोय. कधी एकदा जाऊन ऑफिसचा चार्ज घेतोय असं झालंय मला. हे बघ श्रेयस, तू हे सगळं करशीलच, पण आधी हे बघ बरं, हे खूप महत्वाचं आहे. हे बघ काय. अरे हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज आहे. आणि श्रेयस, ज्या दिवशी तुझ्यावर हल्ला झाला होता ना, त्या दिवशी रात्री ही व्यक्ती तुझ्या हॉस्पिटलच्या रूम मध्ये दिसली होती. आणि श्रेयस नीट बघ बरं, या व्यक्तीचा चेहरा झाकलेला आहे. यावरून तुझ्या काय लक्षात येते बघ बरं. संशयास्पद आहे मामा. हे नक्कीच वाईट हेतू आहे, कारण जर हेतू वाईट नसेल तर कोणी चेहरा कशाला लपवेल. तेच मामा, लवकरात लवकर या व्यक्तीपर्यंत पोचायला हवं. म्हणूनच तुला हे फुटेज दाखवलं श्रेयस. मामा, त्या दिवशी ते दयानंद काका आले होते. ते मला असं म्हणाले की मला मारण्याचा प्रयत्न कदाचित अक्षयने केला असेल म्हणून. काय बोलतोयस तू? नाही नाही नाही, कसं शक्य आहे? नाही नाही, माझाही विश्वास नाहीच बसला त्यावर. पण अक्षयचं वागणं बघून माय गॉड. नाही नाही खरे रे, श्रावणी आणि अक्षयच्या वागण्या बोलण्यात प्रचंड फरक पडलाय. पण म्हणून ते असं काही करतील मला असं. नाही नाही नाही, तरी अक्षय या थराला नाही जाणार. नाही. पण मग कोण आहे ती व्यक्ती? कसं शोधायचं त्या व्यक्तीला? काही क्लू लागत नाहीये. अगं बाई, यांना आता झोप लागली. आता नकोच त्रास द्यायला. झोपू दे शांतपणे. तारा ये बस ना. झोपला नाहीत आजी अजून? मला वाटलं तुम्ही. झोपते कसली ग? डोळे मिटून बसले होते. डोळे मिटून म्हणजे मन जागं होतं. तळमळते ग मन. काय झालं आजी? सांगा बरं मला. बघतेस ना काय चाललंय घरात ते. आपलीच माणसं एकमेकांवर कुरघोड्या करतायत, आरोप करतायत. असं असताना या म्हातारीला कशी झोप लागेल सांग बरं तू. पण थकले ग मी आता तारा. मी खूप थकले. ह्या वयात सुखानं गुण्या गोविंदानं नांदणारं कुटुंब बघावं एवढी एकच इच्छा आहे. ते बघितलं की मी शांतपणे डोळे मिटीन. पण काळजाला घर पडतायत. आजी समजू शकते मी, अगदीच समजू शकते. पण असं बोलू नका ना तुम्ही. तुम्हाला माहितीये ना, मी या सगळ्याला उत्तर द्यायला आहे, या सगळ्याचा सामना करायला आहे. तरी पण तू काय काय करणार? श्रेयस करणार. अगं त्याला सबंध दिवस बघायला लागतं. ह्यात तुझा वेळ जातो सगळा. आणि हे सुद्धा तुला धडपणे त्या दोघी करू देत नाहीत. श्रेयस पण पूर्ण नीट बरा होत नाहीये. माझी खात्री आहे एकदा का श्रेयस बरा झाला ना की बघ तो सगळा कारभार हातात घेईल. सगळं सांभाळेल नीट तो. मग मी मरायला मोकळी. आजी
का सतत मरणाच्या गोष्टी करताय बरं तुम्ही? तुम्हाला आपलं हे घर सुखा समाधानानं आनंदानं भरलेलं बघायचंय ना? शब्द देते मी तुम्हाला, मी आपलं हे घर तसंच करेन, नक्की करेन. करशील ग पोरी, सगळं करशील, मला आशा आहे तुझ्याकडून. तू सगळं नीट सांभाळशील. पण अडथळे खूप आहेत ग तुझ्या मार्गात, हे जाणवते मला. श्रेयसच्या अशा अवस्थेचा फायदा घेऊन त्याला तुझ्या विरोधात उभं करायलाही हे लोक कमी करणार नाही. पण तारा, मला वचन दे, त्याची साथ तू कधीच सोडून जाणार नाहीस. वचन देते आजी. किती अडथळे आले ना तरी मी माझ्या श्रेयसची साथ कधीच सोडणार नाही. बरं, आता रात्र लई झालीये, झोपा तुम्ही. सगळं माझ्यावर सोपवून निश्चिंत मनाने झोपा. कसलाही विचार करायचा नाही आणि कसलीही काळजी करायची नाही. ऐक, आजी, मला माफ करा. श्रेयस बरा झाल्याचं तुम्हाला सांगता येत नाही. मी तारा आहे हे सत्य श्रेयसला सांगता येत नाही. काय करू मी? काय करू मी? माझं मन मोकळं करू तरी कुणाकडे? देवा, देवा, आता तूच बळ दे मला. काहीतरी मार्ग दाखव. काय झाले का आईंचे कान भरून? नाही म्हणजे चांगलं चाललंय, गोड गोड बोलून सगळ्यांना आपलंसं करून घेणं. मी देवदर्शनाहून आले तेव्हापासून पाहतेय तुझा तोरा फारच वाढलाय ग. नाही म्हणजे ताराची आराध्या झालीस, पण हे तुझं नाचकाम श्रेयस बरा होईपर्यंतच, हे लक्षात ठेव. एकदा का श्रेयस बरा झाला की तुझी रवानगी पुन्हा तुझ्या त्या पाड्यावरती. तू या घरची सून कधीच होऊ शकणार नाहीस, हे लक्षात ठेव. हा म्हणजे आता श्रावणीकडून चाव्या काढून घेतल्यास, आईंना अगदी स्वतःच्या बाजूला वळवून घेतलंस आणि अगदी मोठं वचनही दिलंस, श्रेयसची साथ मी कधीही सोडणार नाही. पण कसं ग, कसं करणार तू हे सगळं? नाही म्हणजे कोण म्हणून? आराध्या म्हणून की तारा म्हणून? हे बघ, तुझा या घरात फार टिकावं लागणार नाही. किती नाचायचंय ते नाच. एक गोष्ट लक्षात ठेव, मी श्रेयसची जन्मदात्री आहे. एकदा का श्रेयस बरा झाला की मी स्वतःहून श्रेयसला सांगणार आहे की तू आराध्या नाहीस, तारा आहेस. मग श्रेयस स्वतःहून या घरातून तुला धक्के मारून बाहेर काढे. मग बघते ना कोण तुला वाचवायला येते ते आणि मला अडवायला. श्रेयस, आराध्या, ए दार लाव, दार लाव. काय झालं? नाही तू दार लावा आधी लवकर. ये इकडे.
तू तू झोपला का ते नाही? सगळं जाऊ दे. हे काय आहे? कोणी केलंय हे सगळं आणि का केलंय?